सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे झाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली। शुभ पाहता भावना राम झाले निषेदिनी गुरुराया उन्मनी झोपाले। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। श्री राम श्रीमद्दासबोध दशक 14 समास 6वा चातुर्य विवरण निरूपण वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः। श्री समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वराय नमः। श्रीराम सीतापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेणे विण उमजले हे तो घडेना आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांचे साठवण अधम आणि उत्तम गुण तेथे असती। महिसूत सरसावला सरसावने द्विधा केला उभयता मिळून चालिला कार्यभाग। श्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता यलोक सार्थकता होत आहे। विवरता याचा विचार मूर्ख तोची होय चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। आपल्या पद्धतीप्रमाणे
आपला दासबोधाचा स्वाध्याय चालू आहे आणि अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाचं काय मानलं जातं? सद्गुरु वचन प्रतिपालन हेची परमार्थाचे मुख्य लक्षण. सद्गुरु भगवंताने आपल्याला काय सांगितलंय? बस अनेक ठिकाणी आता मी जिथे जिथे जातो, जिथे जिथे फिरतो, अनेकांच्या भेटी होतात आणि अनेक जण अनेक प्रकारे काही काही गोष्टी सांगत असतात. मग कोण म्हणतात, अहो तुम्ही इथे गेला होतात का, तिथे गेला होतात का, तिथे गेला होतात का, या महाराजांना भेटलेत का, त्या महाराजांना भेटलेत का, आणि अशा अनेक जेव्हा चर्चा होतात अनेक प्रकारच्या. कारण कसं होतं, अध्यात्मामध्ये वावरताना आपल्याला अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या सांप्रदायिक परंपरा ज्या असतात त्यांच्याशी आपला संबंध येत असतो आणि प्रत्येक संप्रदायाचा एक काहीतरी प्रमाण ग्रंथ असतो. प्रत्येक संप्रदायाचे महाराज असतात, गुरु असतात आणि ते त्या पद्धतीने आपल्या आपल्या शिष्यांना प्रबोधन करत असतात, बोध करत असतात. आणि आपण म्हणतो ना, आपल्या भरतभूमीचं वैशिष्ट्य काय? या भरतभूमीमध्ये अगदी पूर्वापार पासून, म्हणजे भरतभूमीला जे म्हटलं जातं तत्वज्ञानाची नर्सरी म्हटलं जातं. आणि ह्या भूमीमध्ये आजपर्यंत अनेक आत्मज्ञानी महापुरुष निर्माण झालेले आहेत. आपण त्रिदेवांबद्दल नेहमीच म्हणत असतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. कळलं की नाही? म्हणजे भगवंताने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करण्याचा हेतू काय? की ही माझी सगळी जी मुलं आहेत या भूतलावर मी निर्माण केलेली. कळलं की नाही? त्या सगळ्यांना आनंद अनुभवता आला पाहिजे आणि आनंद अनुभवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा या भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. जर सृष्टीचं आपण अगदी बारकाईने जर आपण जेव्हा अनालिसिस करायला लागतो, विवरण करायला लागतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, व्यवहार दशेमधले जेव्हा आई आणि बाबा जसं मुलांची काळजी घेतात तशी या भगवंताने आपली काळजी घेतलेली आहे. सगळ्यांना निर्माण करून सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा, सगळ्यांना आनंद अनुभवता यायला पाहिजे म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. निसर्ग, सृष्टी, कळलं की नाही, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आपल्या लाडक्या मुलांसाठी. आणि हा आनंद अनुभवण्यासाठी त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी आप्त वचन ज्याला म्हटलं जातं. आप्त कोणाला म्हटलं जातं? जो आपला सगळ्यात जवळचा आहे तो आपला आप्त जो आहे, म्हणून ह्याला आप्त वचन म्हटलं जातं. ज्ञान जे आहेत, वेद जे निर्माण केले भगवंताने, त्या वेदांना काय म्हटलं जातं? आप्त वचन. म्हणजे आपला आप्त जो आहे, आपला अतिशय जवळचा जो आहे, आपला जीवलग आहे, अशा परमेश्वरांनी आपल्यासाठी हे ज्ञान निर्माण केलेलं आहे आणि ह्या ज्ञानामध्ये आपण प्रवेश करून ते ज्ञान आपण प्राप्त करायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्या प्रकारच्या योजना केलेल्या आहेत. सत्य, त्रेता, द्वापार, कलियुग ह्या सगळ्या युगांसाठी त्यांनी आत्मज्ञानी महापुरुष भगवंताचे प्रतिनिधी म्हणून या भूतलावर येतात आणि आपल्याला अनेक प्रकाराने ते मार्गदर्शन करत असतात. तर आज आपण विवरणासाठी घेतलेलं आहे चातुर्य विवरण घेतलेलं आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी चतुर व्हायला पाहिजे. मग चतुर व्हायचं असेल तर आपल्याला वास्तविक जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. ज्ञानानंद, कळलं की नाही, जीवनानंद अनुभवण्याची जी कला आहे ती कला आपल्याला संत संघामध्ये आल्यानंतर ती कला आपल्याला शिकता येते, ती कला आपल्याला प्राप्त होते आणि ती कला शिकल्यानंतर आपण जीवनानंद अनुभवू शकतो. जसं ब्रह्मदेवाने जेव्हा मनू महाराजांनी चतुरोपायांना निर्माण केलं, स्वतःमधूनच निर्माण केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही कुटुंब निर्माण करा. कळलं ना? प्रपंच, कुटुंब, समाज आणि अशा पद्धतीने संपूर्ण समाजामध्ये आनंदाची अनुभूती घेता यावी म्हणून ह्या महापुरुषांनी वर्षभराचे कार्यक्रम निर्माण केले. अगदी गुढीपाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत अनेक कार्यक्रम निर्माण केलेत आणि अनेक उत्सवांच्या माध्यमातून आपण आनंद अनुभवतो. आपण सगळे एकमेकाला प्रेमाने भेटत असतो. कळलं की नाही?
म्हणजे हे सगळे जे विशेषतः हे सगळे जे गुण आहेत ना हे मानवालाच दिलेले आहेत त्यांनी, लक्षात घ्या. देवलोकामध्ये हे गुण नाही आहेत. म्हणजे माया, ममता, प्रेम, दया हे अनेक जे गुण आहेत, वात्सल्य, करुणा, हे सगळे जे गुण आहेत हे मानवाला दिलेले आहेत. आणि मानवाने ह्या सगळ्या गुणांच्या आधाराने परस्पर सुसंवाद साधायचा आहे आणि परस्पर प्रेमाने जीवन जगायचंय. पण काय होतं माहितीये, हे सगळं होत असताना म्हणजे मानवाला त्याने हे सगळे गुण दिलेले आहेत. पण अनेक वेळा कसं होतं, देव, दानव आणि मानव. आता जसं आपण म्हणतो ना, जर विष असेल ना, विष, हा जेव्हा बघा समुद्र मंथनाच्या वेळेला विष निर्माण झालं. पण विष निर्माण झालं पण त्यानंतर अमृत पण निर्माण झालं. पण ह्या विषयामुळे कसं होतं, अमृताची किंमत कधी कळते, ह्या विषयामुळे अमृताची किंमत कळते, नाही तर अमृताची किंमत नसते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, सद्गुण आणि दुर्गुण, हे दुर्गुण काही माणसांमध्ये निर्माण झालेत. दुर्गुणी लोक असतात म्हणूनच सद्गुणी लोकांची किंमत असते. म्हणजे सद्गुणाची जर किंमत वाढायची, किंमत जर समजून घ्यायची असेल तर आजूबाजूला दुर्गुणीही निर्माण होतात. आणि ह्या दुर्गुणी लोकांमुळे सद्गुणी लोकांची किंमत लक्षात येते आपल्या. हे विष निर्माण झालं म्हणून अमृताला महत्व आलं. म्हणजे आपल्याला काय दिसून येतं, जसं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही आहेत, ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण आहे. पण ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सापेक्ष आहेत. म्हणजे अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्व आलं. म्हणजे चातुर्य विवरण आपण म्हणतो का, मूर्ख आहे म्हणून चतुर माणसाला महत्व आलं. चातुर्याने जर आपण जीवन जगलो तर आपल्याला आनंद अनुभवता येते, आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मग हा मूर्खपणा जो आहे आपल्यामधलं जे अज्ञान आहे ते अज्ञान नाहीसं व्हायला पाहिजे. आणि हे अज्ञान नाहीसं होण्यासाठी भगवंताचे प्रतिनिधी या भूतलावर नेहमी येत असतात, लक्षात घ्या. पण मी नेहमी अनेक वेळा आम्ही जे म्हणतो, माझ्या सद्गुरूंबद्दल मी नेहमी म्हणत असतो. आता मला सांगणारे सांगतात, मग तुम्ही ह्यांच्याकडे गेलात का? मी एकच सांगतो, हे बघ बाबा, मला माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे बस मी त्यामध्ये तृप्त आहे. लक्षात घ्या, जेव्हा मुलं खानावळीमध्ये जेवायला कधी जातात, जेव्हा त्यांना घरी आईच्या हातचं उत्तम जेवण मिळत नाही म्हणून ते खानावळीमध्ये जेवायला जातात. मला आठवतं, आमची शाळा जी बालमोहन विद्या मंदिर आहे ना, तर त्यावेळेला आमचे सुप्रिटेंडेंट शिक्षण महर्षी दादा रेगे, तर दादा काय म्हणायचे, म्हणजे बऱ्याच वेळेला बघा मुलांना निरनिराळ्या प्रकारच्या क्लासेसमध्ये जातात शिकण्यासाठी, तेव्हा दादा आम्हाला अगदी भाषणाच्या वेळेला सांगायचे की आमची मुलं खानावळीत जेवायला जात नाही, कारण त्यांना इथे शाळेमध्ये जे जे आवश्यक आहे ते सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्ही देतो. आणि घरी जर जेवण मुलाला व्यवस्थित मिळालं तर तो खानावळीमध्ये कशाला जाईल. म्हणजे दादा म्हणताना काय म्हणायचे, अनेक हे क्लासेस जे आहेत ना, हे क्लासेसना ते खानावळी म्हणायचे. आणि क्लासेसमध्ये मुलं कधी जातात, किंवा त्यांना त्यांच्या नियमित शाळेमध्ये जेव्हा व्यवस्थित शिक्षण दिलं जात नाही तेव्हाच ते क्लासेसमध्ये शिकायला जातात. पण जर त्यांना शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षण दिलं तर ते क्लासेसमध्ये कशाला जातील. एक दिवशी काय झालं, एक दुसऱ्या संप्रदायातले एक 2-3 व्यक्ती महाराजांकडे आल्या आणि महाराजांना काही गोष्टी विचारायला लागल्या. त्या महाराज म्हणाले की काय बाबा, तुम्हाला तुमच्या आईने दूध दिलं नाही का? म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला व्यवस्थित दूध दिलं नाही म्हणून तुम्हाला, म्हणजे तुम्ही उपवासी राहिलेला आहात. पण माझ्या मुलांना मी कसं काय केलंय, मी यथेच्छ अगदी त्यांना मनापासून दूध दिलेलं आहे. महाराज म्हणायचे की अनेक निमित्ताने, आता बघा दिवाळी असेल, महाशिवरात्र असेल, कळलं की नाही, होळी असेल, देवदिवाळी, म्हणजे अनेक प्रकारचे हे जे सण आहेत, नवरात्र म्हणा, श्रावण सप्ताह म्हणा, त्या सगळ्या सप्ताहांच्या निमित्ताने आम्ही काय करतो, आम्ही आमच्या सगळ्या मुलांना एकत्र आणतो आणि या सगळ्या मुलांना एकत्र आणून
त्यांना मातेच्या ममतेने आम्ही ज्ञानामृत पाजतो आणि त्यामुळे आमची मुलं कशी धष्टपुष्ट झालेली आहेत बघा. म्हणजे महाराजांना हे सांगताना जो काय आनंद व्हायचा तो आनंद आम्ही महाराजांच्या चेहऱ्यावर पाहिलेला आहे. महाराजकडे प्रसन्नतेने सांगायचो. जसं आपण म्हणतो ना, आणि महाराजांना प्रश्न विचारले की महाराजांना आणखी मजा यायची. बघा आता गाय जी असते ना, गाय जसं दूध ती धार सोडते की कधी सोडते, जेव्हा तिचं वासरू असतं ना, तिला ढुश्या मारतं तेव्हा ती आणखी पाना सोडते आणि आणखी पाना सोडतं. आणि त्याच पद्धतीने महाराजांना जर काही विचारलं ना, महाराज खूप प्रेमाने त्याची उत्तरं द्यायची. कळलं की नाही? म्हणजे हे कधी होतं ह्याच्यासाठी मात्र त्याच स्थितीचा आत्मज्ञानी महापुरुष म्हणून आपल्याला मात्र सद्गुरू मिळाला पाहिजे. आज काय झालेलं आहे, आज ना अनेक मठ मंदिरं निर्माण झालेली आहेत. आता सिद्धरामेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सिद्धरामेश्वर महाराज म्हणतायत की अलीकडे काय झालेलं आहे, अनेक ज्याला आपण म्हणतो ना पाखंडी असे अनेक गुरु निर्माण झालेले आहेत. भगवी वस्त्र घालतात, अंगामध्ये हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, बाह्यात्कार सगळा बदललेला असेल. कळलं की नाही? पण आणि ज्याला आपण हे म्हणतात ना धीट पाठ म्हणतो ना, अनेक प्रकारची पाठांतर करून त्या पाठांतराच्या माध्यमातून प्रवचन पण करतायत. पण त्यांना आत्मज्ञान झालेलं नसतं. आणि हे असे धीट पाठी अनेक गुरु निर्माण झाल्यामुळे काय होतं, ह्या गुरूंकडे गेल्यानंतर ना बुद्धिजीवी व्यक्तींच्या फसवणूक लक्षात येतं. आणि बुद्धिजीवी व्यक्तीच्या लक्षात येतं की नाही बुवा हे काय बरोबर नाहीये. आणि ती फसवणूक लक्षात आल्यानंतर बुद्धिजीवी लोक म्हणतात की नाही, अशा ह्या महाराजांकडे जाऊन स्वतःची फसवणूक करून घेण्यापेक्षा आम्ही महाभारत ग्रंथ हातात घेऊ, रामायण घेऊ, भगवद्गीता घेऊ, एकनाथी भागवत घेऊ, योग वाशिष्ठ घेऊ, उपनिषद घेऊ, अनेक प्रकारची जी ग्रंथ जी आहेत त्या ग्रंथांच्या आधारे जी काय आम्हाला समजेल त्या पद्धतीने आम्ही त्याचा स्वाध्याय करू. पण ह्या देहधारी गुरूंकडे आम्ही जाणार नाही. मला आठवतं माझा एक मित्र, कळलं की नाही, आणि तो नेहमी त्याच्या बाबांबरोबर एका महाराजांकडे जायचा. आणि तो त्यावेळेला अगदी भगवी वस्त्र घालून म्हणजे सफारी वगैरे अशा पद्धतीने सदरे घालून तो त्याच्या हातामध्ये त्यावेळेला प्रसादाची ताटं पण असायची. आणि अशा पद्धतीने तो एका गुरूंकडे जायचा एका संप्रदायामध्ये. आणि नंतर त्याच्या वडिलांना तिथले जे काही प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं मुलाला की अशोक तू ह्याच्या पुढे, कारण ते स्वतः तिथे जायचे बंद झाले, त्याने जाणं बंद केलं तिथे. आणि त्यांनी मुलाला सांगितलं अशोक तू कुठल्याही देहधारी व्यक्तीकडे ज्ञानासाठी जाऊ नकोस, गुरु म्हणून त्याला काही करू नकोस. त्यापेक्षा तू आपले आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते वाचून त्याच्या आधाराने तू जीवन जग. कळलं की नाही? आणि मी पण पाहतो की तो माझा मित्र माझ्याच वयाचा आहे, पण अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगतोय. कळलं ना? अर्थात तो माझ्या गुरूंकडे पण आला होता 2-3 वेळा. पण मी हे काय सांगितलं की अशा पद्धतीने ह्या गुरूंकडून जेव्हा फसवणूक व्हायला लागते, गुरूंकडून जेव्हा चुकीचं आचरण होतं, तेव्हा बुद्धिजीवी वर्ग आहे ना तो अध्यात्मामध्ये जायला तयार नसतो. आणि अशा पद्धतीने आज म्हणजे आपली वैदिक परंपरा आपण श्रेष्ठ मानतो. कळलं की नाही? म्हणजे मूलभूत ज्ञानाचा जिथून प्रसार व्हायला पाहिजे, पण तिथे आता ह्या कलियुगामध्ये तिथे सुद्धा कलीचा शिरकाव झालेला आपल्याला दिसून येतं. आणि कलियुगामध्ये हा कली जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला तिथं प्रवेश करून आचरण करताना दिसून येतं. आणि म्हणून काय म्हटलं जातं, म्हणून चतुर का व्हायला पाहिजे. म्हणून आता सद्गुरू म्हणताना कसं म्हटलं जातं, जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्याछेदी आणि इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा. कोणाला म्हटलंय सद्गुरू? जो कोणी ज्ञान देवी शुद्ध ज्ञानाच्या संदर्भात जो विवरण करतो.
समूळ अविद्या, अविद्या म्हणजे संपूर्ण दृश्य आहे. समूळ अविद्या छेदी, कळलं की नाही? अविद्या म्हणजे जे जे दृश्य आकाराला आलेले ते दृश्य आहे, हे सगळी अविद्या आहे. पण ही अविद्या सुद्धा महत्वाची का मानली जाते? ही माया आहे. पण महत्वाची का मानली जाते? कारण ह्या मायेच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत. माया शब्द ही सुद्धा माया आहे, पण या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, म्हणून या शब्दांना महत्व आहे. कारण आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी शब्द हे माध्यम लागतच सुरुवातीला. म्हणून कसं म्हटलं जातं, जसं ह्याला बळीराजाने जेव्हा विरोचनाला प्रश्न विचारला अध्यात्म ज्ञानाबद्दल, तेव्हा त्यांनी सांगितलं की मोक्ष नावाचा एक प्रदेश आहे आणि या मोक्ष नावाच्या प्रदेशामधचा राजा आहे, आत्मा नावाचा राजा आहे, मन नावाचा प्रधान आहे. पण हे कसं होतं, हे या आत्मा नावाचा राजा आहे, मन नावाचा प्रधान आहे, पण तू काय करायला पाहिजे, हे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, ह्या आत्म्याला जर वश करायचं असेल, मनाला वश करायचं असेल, तर तुला एकाच वेळेला तत्वज्ञान आणि मनाचा अभ्यास या दोन्ही गोष्टी तुला एकाच वेळेला करायला पाहिजे. आणि तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञान म्हणजेच आपण आता बघा दासबोधेच्या 200 समासांवर आपण विवरण करून पाहिले, कळलं की नाही? म्हणजे ह्या 200 समासामध्ये काय दाखवलेलं आहे? तत्वज्ञान सांगितलेलं आहे, तत्वज्ञान सांगितलं आहे. आपण चारही देहांचा निराश केला, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, या चारही देहांचा आपण निराश केला. ही सगळी ह्या चारही देहांची 82 तत्व आपण समजून घेतली आणि ह्या 82 तत्वांमध्ये मी नाही, ह्या सगळ्या तत्वांचा साक्षी मी आहे हे आपण समजून घेतलं, खरं की नाही? म्हणजे हे झालं तत्वज्ञान. आणि ह्या तत्वज्ञानामुळे आपल्याला काय कळलं? अरे मीच आत्मा आहे, ज्याला देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, हा दुसरा तिसरा कोणी नसून आपण प्रत्येक जण आत्मस्वरूपच आहोत. हे संपूर्ण विश्व हे चैतन्यमयच आहे. विश्वामध्ये चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाहीये. सगळं आकाराला आलेलं आहे, पण जे जे आकाराला आलेले आहे सगळ्याचं अधिष्ठान काय? अधिष्ठान परमात्मा परमेश्वर. हे जेव्हा आपल्याला कळतं, बघा एक साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आपण घराच्या बाहेर पडलो, कळलं ना, आणि समजा पटकन आपण आकाशात बघितलं आणि आकाशात बघितल्यानंतर आपल्याला आकाशामध्ये सूर्य दिसला. आता मला सांगा, हा सूर्यापर्यंत जायला आपल्याला किती वेळ लागला? 9,30,00,000 मैल आपल्यापासून सूर्य दूर आहे. पण इतका दूर असून सुद्धा एका क्षणामध्ये आपण सूर्यापर्यंत पोहोचलो. ह्याचं कारण काय? कारण सूर्य आणि आपला डोळा ह्याच्यामध्ये काय आहे? आता व्यवहार दशेमध्ये म्हणाल तर ह्याच्यामध्ये पोकळी आहे असंच आपल्याला दिसतं ना. पण ही पोकळी जी आहे ना, ही वास्तविक ही पोकळी नाहीये, हे संपूर्ण ज्ञान आहे, चिन्मय आहे. म्हणजे आपल्या डोळ्यापासून सूर्यापर्यंत जे जे काही पसरलेलं आहे हे संपूर्ण चिन्मय आहे, चिद्रूप आहे, ज्ञान आहे, आनंद आहे. आता हे असं असल्यामुळे एका क्षणामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचलो. आता एक उदाहरण म्हणून सांगतो बघा. आता प्रशांत महासागर आहे आणि प्रशांत महासागरामध्ये अनंत घट आहेत आणि अनंत घट प्रशांत महासागरामध्ये आहेत. आता ह्या प्रत्येक घटामध्ये पाणी भरलेलं आहे, कळलं की नाही? पाणी भरलंय प्रत्येक घटामध्ये. आता ह्या प्रत्येक घटामधलं कुठलाही घट फुटला तर काय होईल? घट फुटल्यानंतर त्या घटातलं पाणी संपूर्ण सागराला मिळून गेलं. म्हणजे सागर काय? सागर हे चैतन्य रूपच आहे, अनंत घट आहेत. तसंच ह्या संपूर्ण विश्वामध्ये जे जे आपल्याला आकाराला आलेलं दिसतंय, प्रत्येकाची एक म्हणजे बाउंड्री म्हणतो ना, प्रत्येकाचा आकार आहे ना, प्रत्येकाने व्यापलंय स्वतःच्या आकाराप्रमाणे. प्रत्येकाने हे चैतन्य जे आकाश तत्व आहे हे प्रत्येकाने व्यापलेलं आहे. पण हे जे व्यापलेलं आहे शरीराने व्यापलेलं आहे. आता शरीर म्हणजे बघा, शरीर म्हणजे काय? अहो, शरीर हे सुद्धा आपणच आपल्या संकल्पाने निर्माण केलेलं आहे. अनंत अणू आहेत, अनंत अणू आहेत. आणि अनंत जे अणू आहेत या अनंत अणूंना आपण आपल्या संकल्पाने एकत्र केले म्हणून हे शरीर निर्माण झालेलं आहे. मी एकदा सांगितलं होतं बघा. असं एकदा मी महाराजांकडे पाहत होतो, महाराज असे समोर आलेले आहेत माझ्या.
पण महाराजांकडे पाहताना क्षण असं 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 झालं की मला महाराजांच्या शरीराच्या ठिकाणी अनंत अणू दिसायला लागले आणि ते विखरतायत 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 आणि संपूर्ण विश्वामध्ये पसरतायत असं दिसायला लागलं. मी तिथे मला महाराजांनी काय दाखवून दिलं होतं, मला तुम्ही शरीराने बघू नका, हे शरीर आहे ठीक आहे, पंचभौतिक हे शरीर निर्माण झालेलं आहे, आपल्या संकल्पाने निर्माण झालेलं आहे, पण मी शरीराने मला पाहू नका, मला चैतन्य रूपाने मला पाहायला शिका. लक्षात घ्या, असे महाराज साधी गोष्ट नाहीये. ह्या काडसिद्धेश्वर महाराजांना तुम्ही या फक्त शरीराने पाहण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, अजिबात प्रयत्न करू नका. महाराजांकडे खरं म्हणजे महाराजांकडे पाहण्याची आपली दृष्टीच नव्हती. महाराज आपल्या अतिशय जवळ, ठीक आहे आपण महाराजांबरोबर वावरत होतो, पण महाराजांबरोबर वावरून आपण काय घेतलं, महाराजांकडून काय उचललं आपण, खरं म्हणजे महाराजांना आपण कधी समजू शकलो का? महाराजांनी आपल्याला काय सांगितलं? महाराजांनी बघा प्रत्येकाला काही काही कामं नेमून दिली होती. कुणाला सांगितलंय बाबा तू हा मठाचा कारभार सांभाळ, तू कारभारी हो. कुणाला विश्वस्त म्हणून निर्माण केलं, त्यानं सांगितलंय बाबा तुम्ही विश्वस्त म्हणून हे माझं कार्य करा. कळलं की नाही? विश्वस्त म्हणून हे कार्य करा. आणि कुणाला सांगितलं, आता आमच्यासारख्यानं सांगितलं बाबा प्रवचन करून तुम्ही मी तुम्हाला जे ज्ञान सांगितलं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. मी तुम्हाला जे ज्ञान दिलं ना, जे सांगितलं ना, म्हणून महाराज म्हणायचे आम्ही पोपट तयार केलेले आहेत आणि पोपट काय करतो, त्याला जे शिकवलं तेच बोलतो. तशी आमची ही जी पोपट आहेत ती आता काय सांगतात ते बघा. आणि सांगण्याचा हेतू काय होता, म्हणजे महाराजांनी काय केलं, महाराजांनी प्रत्येकाची क्षमता ओळखून त्याला त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे कार्य दिलं आणि ते कार्य दिलं हे त्याच्या विकासासाठी दिले हे लक्षात घ्या. मी नेहमी समजतो, मला जे महाराजांनी सांगितलं, मला जे सांगितलंय बाबा तू प्रवचन करायचं, मी जे तुला ज्ञान सांगितलंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं. आता ह्याच्या पाठीमागे कारण काय? कारण माझं कर्मदायित्व, माझ्या कर्म सुकृताप्रमाणे माझा विकास कशामध्ये आहे, मी हे बोललं पाहिजे, मी सांगितलं पाहिजे कारण हा सांगणं हाच माझा अभ्यास आहे, व्यक्तिगत अभ्यास आहे. आणि ह्या अभ्यासाच्या माध्यमातून माझी जी कर्मबंध आहे, कर्मबंधनं जी आहेत, आपण म्हणतो ना अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरुवे नमः. पहा, आपण अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारची कर्म केलेली आहेत आणि ही अनेक कर्म जी आहेत ही कर्मबंधन आहेत आपल्या पाठीमध्ये. आणि हे प्रत्येक कर्मबंधन आहे आपल्याला उकलायलाच पाहिजे. आणि ही जेव्हा आपण आपली सगळी कर्मबंधनं जेव्हा आपली मोकळी होतील तेव्हाच आपण वास्तविक, ज्याला मोक्ष म्हणतात, ती अवस्था आपण अनुभवू शकतो. आणि हे मोक्ष सुख अनुभवण्यासाठी अनेक प्रकारचे, अनेकांच्या संदर्भामध्ये आपली आपली जी जी कर्म आहेत ही सगळी कर्म आपल्याला पूर्ण करावीच लागते. व्यवहार दशेमध्ये जर आपण कोणाचं देणं घेणं असू तर ती देवाणघेवाण आपल्याला पुरी करावीच लागते. नाही तर त्या देवाणघेवाणासाठी आपल्याला पुन्हा दुसरा जन्म घेऊन यावं लागेल. आणि अशा प्रकारची उदाहरणं जर तुम्ही चंद्रकांत निश्चलदासाने लिहिलेले एक चंद्रकांत नावाचं एक पुस्तक आहे, ते जर तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये ही अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत. आता हे पहा, हे तर झालंच अनेक उदाहरणं, पण पुन्हा आपण दासबोधामध्ये जे म्हटलंय ना की पहिले ती हरिकथा निरूपण. हरिकथा का? कारण हरिकथांमध्ये अनेक प्रकारची कर्मबंधनं समजावून सांगितलेली आहेत, अनेक प्रकारच्या निराळे प्रकारचे उदाहरणं दिलेत आणि कुठल्या प्रसंगी कसं वागावं, कुठल्या प्रसंगी कसं वागावं ही सगळी वर्णनं हरिकथांमध्ये आलेली आहेत. व्यवहार दशेमध्ये आपण पाहतो की अर्जुनासमोर प्रश्न निर्माण राहिला. आता अर्जुनासमोर प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो पहिल्याच अगदी सुरुवातीला हे झालं, तो म्हणतो की आता माझ्या समोर हे सगळे उभे राहिलेले आहेत, कळलं की नाही, माझे सगळे नातेवाईक जे आहेत ते या नातेवाईकांबरोबर मी युद्ध कसं काय करू, यांना कसं काय मी मारू, हा पहिलाच प्रश्न. आणि मग त्यावेळेला भगवंत सांगतोय
की अंतवंत इमे देहा नित्यस्तोक्ता शरीरिना अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युध्यस्व भारत. काय म्हटलंय त्यांनी की हे सगळ्यांचं नाश होणारच आहे. सगळे देह आहेत ते, कळलं की नाही. आणि हे नाशवान असल्यामुळे तू काय करायला पाहिजे, तू युद्ध कर. ते युद्ध करणं हे तुझं क्षत्रियाचं कर्तव्य आहे. बस त्याला एवढं सांगतात की काही तू युद्ध करायचं म्हणजे तुझं तू कर्म करायचं. म्हणून ह्या मृत्यू लोकांमध्ये महत्व कशाला दिलं जातं, कर्माला महत्व दिलं. कर्मण्येवाधिकार असते. तू तुझं कर्म, तुझं नित्य नैमित्तिक जी काही कर्म आहेत त्या कर्माप्रमाणे तुझं आचरण चालू राहू. आणि शेवटी तर भगवंत स्पष्ट शब्दात सांगतो, कळलं की नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. काय म्हटलं भगवंताने, ही सगळी धर्म आहेत की नाही, अनेक प्रकारची धर्म आहेत बघा. आता धर्म म्हटल्यानंतर धर्माचा साधा वास्तविक धर्माचा खरा अर्थ काय आहे, ज्याच्या वाचून जो राहू शकत नाही तो त्याचा धर्म. ध्रियते अनेन इति धर्म, ज्याच्या वाचून जो राहू शकत नाही तो त्याचा धर्म, हा वास्तविक धर्माचा अर्थ आहे. पण इथे सर्व धर्मान परित्यज्य, इथे धर्म म्हणून भगवंताने काय शब्द वापरलेला आहे की अनेक प्रकारचे जो संप्रदाय आहेत, अनेक प्रकारचे मठ आहेत, अनेक प्रकारच्या विचार प्रणाली आहेत, अनेक प्रकारचे संप्रदाय जे आहेत, ह्या सगळ्या संप्रदायांना सोडून देत नाही. कळलं की नाही. सर्व धर्मान परित्यज्य, आणि नुसतं त्यज नाही म्हटले, परित्यज्य, मुळापासून सोडून दे. लक्षात घ्या, त्यज म्हणजे सोडणं, पण परित्यज्य म्हणजे आतून खोलवरून सोडून दे. तू भावच ठेवू नकोस ना. तू स्वतः हे शरीर, हा भाव निर्माण का झाला, शरीरामुळे, देहबुद्धीमुळे भाव निर्माण झाला. पण तू देह नाहीच आहेस. तू चिन्मय चैतन्य साक्षात परब्रह्म परमात्मा असा तू आहेस, असं तुझं स्वरूप आहे. आणि असंच तुझं स्वरूप असल्यामुळे परित्यज्य, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, माम मला एकम म्हणजे एकट्यालाच शरणी. म्हणजे काय म्हटलं, सद्गुरूने तेच सांगितलंय ना, तुम्ही ह्याच्याकडे जाता, त्याच्याकडे जाता. अरे एवढी वर्ष मी तुम्हाला बोध केला, तू ह्यासाठी केला का? तुम्हाला मी जे कार्य दिलेलं आहे, आता समजा मी आता म्हटलं ना, मला महाराजांनी प्रवचनाचं कार्य दिलं, ठीक आहे, मी ते करतोय, त्यांच्या आज्ञेप्रमाणे करतोय. आणि त्यांचा मला जेव्हा आवश्यक असतं तेव्हा मला त्यांचा आदेश येतो. तसंच महाराजांनी ज्याला जी कामं दिलेली आहेत, कुणाला विश्वस्त केले असतील, कुणाला कारभारी केले असतील, त्यांना सुद्धा महाराजांनी कामं दिलेली आहेत. म्हटल्यानंतर महाराजांच्या कामाशी त्याने प्रामाणिक राहिलाच पाहिजे. मग बाकी कुठे जर कोणी मठाधिपती महाराज बिराज निर्माण होत असतील, त्यांच्याकडे त्यांनी जायची जरुरी नाही. महाराजांनी ज्यांचा त्याग केला त्यांच्याकडे हे जर विश्वस्त आणि मठाधिकारी जर कारभारी जर जायला लागले तर त्यांनी काय केलं, त्यांनी गुरु वचन जे आहे त्याचा त्याग केला असं म्हणावं लागेल. वेगळ्या भाषेत गुरुनी सांगितलं ना, सगळ्यांना सोडून मला येतं ते मला नाही, ते दुसऱ्या ठिकाणी गेले, चुकले ते. म्हणजे वेगळ्या भाषेत ह्याला गुरुद्रोह म्हणावा लागेल. लक्षात घ्या काय सांगितलं महाराजांनी, तुम्हाला जर एक विशिष्ट जर कार्य दिलं, ते विशिष्ट कार्य तुम्ही प्रामाणिकपणे करायलाच पाहिजे. आणि तिथे जर चुकलात तर तुम्ही घसरलात, कर्मापासून घसरलात, आणि त्याचं फळ तुम्हाला अनुभवावं लागेलच. लक्षात घ्या त्याचं फळ म्हणजे काय, काय त्याचं फळ भोगावं लागेल. चुकीचं कर्म केलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अहो शेवटी आई आहे ती. आई काय करेल, एक दोन फटके मारेल, पण पुन्हा
बाळ म्हणून त्याला जवळच करेल ना, कारण आई आहे ना. सद्गुरू कोण आहेत? आई आहे. चुकलेल्या मुलांना सुद्धा ती जवळच करते. पण जो मुलगा चुकतो तो घसरला ना हो. आता लक्षात घ्या, पुन्हा एक वेगळ्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. आपल्याला मॅरेथॉन रेस शर्यत आहे ती जिंकायची आहे. सुरुवात झाली. जन्माला आल्यापासून आपण मॅरेथॉन धावतोय 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 धावतोय. 120 किलोमीटरची मॅरेथॉन रेस आपल्याला धावायची आहे. आपण 100 मीटर धावलो, 110 मीटर झालो. आता शेवटले फक्त 10 मीटर राहिलेले आहेत. शेवटले 10 मीटर. आता हे 10 मीटर जर आपल्याला धावायचं असेल तर त्या 10 मीटर धावताना आपलं लक्ष एकमेव सद्गुरू भगवंताकडेच राहायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टींकडून आपलं लक्ष हटलं पाहिजे. बाकी कुठल्याही गोष्टीकडे आपलं लक्ष जाता नाही. व्यक्तिशः मी आता विचार करतो. झालं आता वय वर्ष 75 चालू आहे माझं समजा. आता तर आता एवढे वर्ष धावतोय मी, एवढे वर्ष धावतोय. आता मला शेवटले 10 मीटर धावायचं आहे. मग हे शेवटले 10 मीटर धावताना माझं लक्ष कुठे असेल? नाही, मला काहीही कळत नाही. तारी मारी तुझेच चरण, एकमेव सद्गुरू भगवंत, त्याच्याकडेच माझं लक्ष असायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं? मी आता एक गोष्ट सांगितली होती बघा. एक संत एक आहेत, साधू आहेत. त्यांनी सांगितलं शिष्यांना की मी जेव्हा देह सोडीन त्यावेळेला काय होईल? आकाशामध्ये स्वर्गामध्ये घंटानाद होईल. आणि घंटानाद झाला की तुम्ही समजा की मी स्वर्गात गेलो. आणि महाराजांनी देह सोडला आणि घंटानाद झाला नाही. आता घंटानाद झाल्या नाही म्हटल्यानंतर सगळ्या शिष्याने आश्चर्य वाटलं. असं कसं? महाराजांनी तर सांगितलं होतं घंटानाद होईल, नाही झाला. आणि काही दिवसांनी त्या महाराजांचे एक मित्र आले त्या आश्रमामध्ये. सगळ्या शिष्यांनी सांगितलं की महाराज, जेव्हा आमच्या गुरुंनी जेव्हा देह सोडला, महाराजांनी देह सोडला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी जेव्हा देह सोडेन तेव्हा आकाशात घंटानाद होईल. पण तसा घंटानाद झाला नाही. आता मी यातून काय समजायचं? मग त्यावेळेला ते म्हणाले मित्र त्यांचे की तुम्ही असं मला सांगा, महाराज जेव्हा महाराजांनी देह सोडला तेव्हा महाराज कुठे आणि कशा पद्धतीने विसावले होते? आणि बरोबर ते ग्रहस्थ त्याच ठिकाणी महाराज जसे देह सोडताना जसे होते तसेच ते राहिले. त्यांचा चेहरा जसा होता तसा. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी समोर पाहिलं तेव्हा त्यांना समोरच्या बोरीच्या झाडावर एक टपोरं बोर दिसलं, छान पिकलेलं असं. मग ह्या महाराजांनी सांगितलं की ते बोर घेऊन या. आणि मग त्यांनी ते बोर आणल्यानंतर त्या बोराला एक छोटंसं छिद्र पडलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की बरोबर आता हे फोडा. आणि ते फोडल्यानंतर आतमध्ये एक अळी होती, छान अगदी तेजस्वी अशी अळी दिसून आली. महाराजांनी सांगितलं आता ही अळी आहे ना, हिला नदीत सोडा. आणि अळी जेव्हा नदीत टाकली ना तेव्हा स्वर्गामध्ये घंटानाद झाला. म्हणजे काय झालं होतं? त्यांनी देह सोडताना त्यांचं लक्ष त्या टपोऱ्या बोराकडे गेलं आणि त्यांना बोर खावं असं वाटलं. त्यामुळे ते स्वर्गात न जाता त्या बोरात अळी होऊन बसले. इथे काय दाखवलं जातं? पण इथे एक लक्षात घ्या. इथे एक मला वेगळ्या पद्धतीने एक सांगायचं आहे. आणि त्या अळीला जेव्हा नदीत टाकली तेव्हा ते स्वर्गामध्ये ठीक आहे, पण हे असंही नाही. लक्षात घ्या, असंही होत नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही घसरता तेव्हा कपाळ मोक्षच होतो, एकदम खाली येता. आणि पुन्हा तिथून तुम्हाला ज्युनियर केजी आणि सिनियर केजी अशा पद्धतीने वाटचाल करावी लागते. आणि म्हणून शेवटला जो काळ आहे तो अतिशय दक्षतेने आणि सावधगिरीनेच घालवावा लागतो. मला तर कधी कधी वाटतं माझ्याच बरोबरची माझी मित्रमंडळी जी आहेत, महाराजांबरोबर जे दीर्घकाळ वावरलेले आहेत, आणि त्यांच्या हातून जेव्हा काहीतरी चुकीच्या घटना घडायला लागतात तेव्हा खरंच मनापासून वाईट वाटतं की आज एवढे वर्ष महाराजांच्या सान्निध्यात राहिले आणि त्या वेळेला आता
सिनियर सिटीजन झाले, 60 ओलांडली, 70च्या जवळ आले आणि ऐत्या वेळेला ह्यांना अशी चुकीचं वागणं कितपत योग्य आहे? अर्थात महाराजांनीच त्यांच्यावर कृपा करावी आणि त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचं कार्य महाराजांनीच करावं आणि महाराज करतील, त्या अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. म्हणजे कसं होतं की आपण दीर्घकाळ संत संघामध्ये वावरून ऐत्या वेळेला जर चुकीच्या माणसांच्या जर सान्निध्यात आलो आणि तशा पद्धतीने आपल्याकडून जर चुकीचं आचरण झालं तर मग काय म्हणावं लागतं की एवढे वर्ष आपण तपश्चर्या केली आणि म्हटलं जातं ना, आया वैसा गया नाहक जमाना गुमाया. म्हणजे संत संघामध्ये दीर्घकाल येऊन सुद्धा कधी कधी चुकीच्या माणसांच्या सान्निध्यात आल्यानंतर आयत्या वेळेला आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या मोहाला बळी पडतो आणि त्या मोहाला बळी पडून आपण आपली जी नक्की जी दिशा आहे, ज्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे, जी आपल्याला साध्य करायला पाहिजे, ते आपण साध्य करू शकत नाही. महाराज अतिशय दक्ष असाय. म्हणून महाराज वारंवार का सगळ्यांना का बोलवायचे, सप्ताह चुकू नका, सप्ताह चुकू नका, सप्ताह चुकू नका, असं का नाही ते? किंवा अनेक प्रकारे बघा, मी पाहिलंय महाराज आम्हाला वर्षातून किती ठिकाणी न्यायचे. आम्हाला तर अगदी मे महिन्यामध्ये कोल्हापूरलाच बोलवायचे. महाशिवरात्र सप्ताह म्हणा, बागेवाडी सप्ताह म्हणा, श्रावण सप्ताह म्हणा, नवरात्र सप्ताह म्हणा, हे सगळे सप्ताह करण्याचा हेतू काय की ह्या माझ्या मुलांना जास्तीत जास्त ज्ञानाचा धडा देऊन त्यामध्ये पक्क करणं. ज्याला आपण म्हणतो ना साधन चतुष्टय जे आहे, विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व आणि षटसंपत्ती. आणि षटसंपत्तीमध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, ह्या सगळ्या गोष्टींचा महाराज बारकाईने अभ्यास करून घ्यायचे, अभ्यास करून घ्यायचे. कळलं की नाही? आणि म्हटलं जातं ना, सत्संगम सततम कुरु. सत्संग हा तुमचा कायम व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. पण जितकं तुम्ही सत्संगात राहाल, चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहाल, संतांच्या सान्निध्यात राहाल, भक्तांच्या सान्निध्यात राहाल, तेवढा तुमचा आत्मविषयक दृष्टिकोन पक्का होईल. पण त्याचबरोबर ते म्हणायचे, दुःसंग सर्वथैव त्याज्यम. चुकीच्या माणसांच्या सान्निध्यात जायचंच नाही. अगदी कटाक्षाने सांगायचे महाराज, नाही, चुकीच्या माणसांच्या सान्निध्यात नाही जायचं. आणि काय होतं, चुकीच्या आज काय झालेलं आहे बघा, जसं म्हणजे पूर्वापार पासून जर आपण पाहिलं ना, फितूर हे असायचेच. फितुरी करणारे, मी गेल्या वेळेला सांगितलं होतं बघा, गेल्या प्रवचनामध्ये, जे क्रकचने जे उग्र भैरवाला कशा पद्धतीने शंकराचार्यांना मारायला सांगितलं होतं. कळलं की नाही? म्हणजे कसं असतं, हे असुरी प्रवृत्तीचे लोक ना आपल्यामध्येच येऊन शिरकाव करतात, आपल्यामध्ये वागायला लागतात आणि आपण मग त्यांना खरं समजायला लागतो, वा वा वा, काय बघा महाराजांची सेवा करतोय, पूजा करतोय, उपासना करतोय, अर्चना करतोय, वगैरे वगैरे सगळं. आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो. आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागल्यानंतर ऐत्या वेळेला ते चुकीच्या गोष्टी करतात आणि त्या चुकीच्या गोष्टी खऱ्या कशा त्या आपल्याला पटवून द्यायला लागतात. आता परवाच सांगतो मी, खरं म्हणजे ही गोष्ट मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण अनेक भक्तांनी मला सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये. आता आमचे जे काही विश्वस्त आहेत त्यांनी एक काहीतरी पत्रक तयार केलं आणि ते पत्रक सगळ्यांना त्यांनी वाटलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जे जे ते काही चुकीचं आहे ना तेच खरं कसं आहे ते पटवून द्यायला लागलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे चुकीच्या माणसांच्या सान्निध्यात गेल्यानंतर तुम्ही बघा, आता कसं असतं, आणखी एक गोष्ट मला आठवली बघा, ते चुकीच्या माणसांच्या सान्निध्यात गेल्यानंतर जे चूक आहे ते बरोबर कसं आहे ते पटवायला लागतात, पटवून द्यायला लागतात लोकांना. आणि लोकांची स्मरणशक्ती कमी असते आणि बरेचसे नवीन नवीन आलेले असतात ना, त्यांना ह्या गोष्टी माहितीही नसतात, त्यामुळे ते पटकन विश्वास ठेवतात ह्या गोष्टीवर. आता मला आठवलं बघा, कळलं की नाही, आपल्याला चतुर व्हायचं आहे ना, चातुर्य लक्षण आपण पाहतोय. मग चतुर व्हायचं असेल तर बघा, महाराज म्हणायचे ना, मठ मठ मठ. मठ म्हणजे काय? महाराज म्हणायचे, अरे बाबा तू मठाधिपतीच आहेस की.
आता मठाधिपती, पण महाराज पुन्हा म्हणायचे मठ हीच आपत्ती आहे असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. आता या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेऊया. मठाधिपती, मी मठाधिपती आहे. आता बघा मठ आहे ना, मठ कसं आहे, पंचभौतिक मठ आहे ना. मग पंचभौतिक मठामध्ये जो राहतोय तो मठाधिपती ना, मठाचा अधिपती ना, मठाचा अधिपती. मग पंचभौतिक मठ, मग पंचभौतिक मठ कुठलं? आता व्यवहार दशेमध्ये तुम्ही विटा सिमेंट वगैरे वगैरे लाकडं बिकडे एकूण तयार एक इमारत बांधलीत मठाची, ते मठ झालं. आपण पंचभौतिक वस्तूंपासून एक मठ तयार इमारत बांधली आणि इमारत बांधली आणि त्याला मठ म्हटलं. म्हणजे त्या मठाचा कोणीतरी अधिपती असेल त्याला मठाधिपती म्हटलं. अहो तसंच आपलं शरीर हे काय, शरीर हे पंचभौतिक मठच आहे. पंचमहाभूतांचं निर्माण झालेलं मठ आहे. मग ह्या मठामध्ये राहणारा जो आहे तो मठाधिपती. मग या पंचभौतिक मठामध्ये राहतो कोण? चैतन्य आत्मा, बरोबर ना. मग हा चैतन्य आत्मा जो आहे तोच मठाधिपती झाला ना. मग महाराज का म्हणायचे बाबा तू मठाधिपती आहेस, तुझं हे शरीर जे आहे पंचभौतिक शरीर आहे, हे पंचभौतिक शरीर म्हणजेच मठ आहे. आणि या मठामध्ये राहणारा मठाचा अधिपती चैतन्य रूप आत्मा जो आहे तो तू आहेस. आलं ना लक्षात? बरं, दुसरं असं महाराज काय म्हणाले, मठ हीच आपत्ती, मठ हाच संकट आहे, मठ हीच समस्या आहे, मठ हाच प्रॉब्लेम आहे. मग आता ही समस्या प्रॉब्लेम आपत्ती आपल्याला नाहीशी करायची. ही कशी करायची? म्हणजे आपण ज्याला मठ म्हटलं तो पंचभौतिक आहे, म्हणजेच शरीर आहे, म्हणजेच देहबुद्धी आहे. आलं लक्षात? आलं ना. मग देहबुद्धी हीच आपत्ती समजा, बरोबर ना. देहबुद्धी मठ म्हणजे देह आला ना. मग आपण जेव्हा देहाला प्राधान्य देतो, मठाला प्राधान्य देतो, तेव्हा देहबुद्धीच निर्माण झाली. मग ही देहबुद्धी निर्माण होणं हीच आपत्ती, हेच फार मोठं संकट आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, मी देह नसून मी आत्मा आहे, आत्मबुद्धी आपल्याला पक्की करायची आहे. म्हणून आत्मबुद्धी निश्चयाची तीच दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला आत्मबुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे. म्हणजे मी शरीर नसून मी आत्मा आहे. आता लक्षात घ्या. म्हणजे इथे महाराज काय म्हणाले, मठ हीच आपत्ती आहे. कळलं का मठ ही आपत्ती म्हटलं? कारण मठ म्हटल्यानंतर देहबुद्धी आली आणि आज या मठांच्या मागे लागून अनेक मठाधिपती, व्यवहारातले मठाधिपती गोंधळ घालतायत. आणि हा मठ माझा, हा मठ माझा, हा मठ माझा असं करून सगळे मठ गोळा करत बसलेले आहेत. तर महाराज जेव्हा मुंबईत आले, कुठलं सिद्धगिरी मठ सोडून, आणि मुंबईत आल्यानंतर मुंबईतल्या भक्तांसाठी त्यांनी अनेक मठांची निर्मिती केली. अगदी बघा स्पष्टपणे महाराजांनी मुंबईतल्या भक्तांसाठी बघा, आता महाराजांनी मठ निर्माण केलं, गोरेगावला मठ निर्माण केलं, खोपीला मठ निर्माण केलं, कळलं, नंतर चव्याला निर्माण केलं, मोहरीला मठ निर्माण केलं, सावंतवाडीला, आणि हे अनेक मठ निर्माण केलं ना त्या ठिकाणच्या लोकांसाठी निर्माण केलं आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या पैशामधून निर्माण केलं, त्या ठिकाणच्या लोकांसाठी. कळलं की नाही? पण आता असे मठाधिपती निर्माण झालेत की सगळी मठ जी आहेत म्हणे हे आमचीच आहेत आणि त्या सगळ्या मठांवर अधिकार सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे या मठाधिपतींचा. बघा हे असं होतं. म्हणजे ही सगळ्या आपत्तीच ना. बरं, आता हे मठाधिपती सगळं गोळा करत बसलेले आहेत, ह्याचं पुढे काय करणार? काय करणार पुढे? म्हणजे महाराजांनी ज्या हेतूने कार्य केलं, महाराज म्हणजे आत्मज्ञानी महापुरुष, म्हणजेच दैवी संस्कृती, दैवी प्रवृत्ती. पण ह्या आत्मज्ञानी महापुरुषांच्या ठिकाणी जेव्हा असुर योनीच्या व्यक्तीने प्रवेश केला
असुरांनी प्रवेश केला तेव्हा हे असुर म्हणायला लागले की नाही, ह्या सगळ्यांचा मालक मीच, आणि या सगळ्यांवर मालकी सांगून काय करणार, म्हणजे तिथे असुरी प्रवृत्तीचाच प्रसार करणार ना हो. म्हणजे आत्मज्ञानी महापुरुष ज्या हेतूने कार्य करतात तो हेतू समजण्यासाठी त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानी महापुरुषच निर्माण व्हावा लागतो. सर्वसामान्य मठाधिपतींना या गोष्टी कधीच कळत नाही आणि कधी कळणार पण नाही. आणि म्हणून अगदी समर्थाने एका ठिकाणी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, नव्हे रे नव्हे नव्हे तो मुक्तीदाता. आज काय झालंय कलियुगामध्ये ना, अनेक गुरु निर्माण झालेत. महाराज काय म्हणायचे, गुरुगुरणारे गुरु, गुरु करून टाकला. आता गुरु शेण किती देतात, दूध किती देतात हे बघायला पाहिजे ना, हे महाराज म्हणायचे. म्हणजे ह्या कलियुगामध्ये जी असुरी प्रवृत्तीचे जे गुरु निर्माण झालेले आहेत त्या गुरूंच्या संदर्भामध्ये आत्मज्ञानी महापुरुष काय म्हणतायत बघा. आणि म्हणून आज काय झालेलं आहे, बुद्धिजीवी जो वर्ग आहे तो ह्या अशा गुरूंकडे जायला तयार नाही. ते म्हणतात त्यापेक्षा आम्ही भगवद्गीता, कळलं की नाही, उपनिषद, वेद म्हणा, महाभारत म्हणा, रामायण म्हणा, या अद्वैत ग्रंथांचा आम्ही अभ्यास करू आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून आम्ही ज्ञान प्राप्त करू. आणि त्याच्यामुळे कसं काय झालेलं आहे, खरोखरच सिद्धरामेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की हे ज्ञानाचं जे घबाड आहे ना ते अनक्लेम राहिलेलं आहे. कळलं ना, त्याच्याकडे कुणी येत नाही. म्हणजे जे खरोखरच ज्ञानी महापुरुष आहेत अहो त्यांच्याकडे सुद्धा लोक जायला तयार नाही आहेत. का? कारण कधी फसवणूक होईल याचा भरोसा नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला चतुर व्हायचंय. कळलं की नाही. आणि जर चतुर व्हायचं असेल तर आपल्याला सद्गुरु काळसिद्धेश्वर माऊलीने जे काय सांगितलेलं आहे इकडेच आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. लक्षात घ्या, खरं की नाही. आणि अर्थात आपण ह्या दासबोधेच्या सगळ्या समासांबद्दल बारकाईने विवरण पाहिलेलं आहे. तर आपण नेमकेपणाने एवढंच इथे समजून घेऊया की आपल्याला अंतिम ध्येय जर गाठायचं असेल तर सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराजांनी जसं जसं आपल्याला सांगितलेलं आहे बस तेवढंच आपण ऐकायचं. आणि तारी मारी तुझेच चरण. आणि महाराज म्हणायचे बघा, मला आठवतं महाराज म्हणाले की बाबा तुम्हाला काही सांगायचं असं मी बाकी ठेवलेलंच नाहीये. जे जे सांगणं आवश्यक आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त ह्याचा तुम्ही स्वाध्याय करा आणि मी सांगितलं तसं वागा. बाकी तुमचं अंतिम कल्याण कसं होईल ते मी पाहीन. आणि ज्या स्थानाला मी गेलो त्या स्थानाला मी तुम्हाला सगळ्यांना नेईन आणि मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान मी तुम्हाला सगळ्यांना देईन. हे आपल्या सद्गुरु काळसिद्धेश्वर माऊलीचं आश्वासन आपल्याला. म्हणून आपण आता एकच करायला पाहिजे. काय, मला काही कळत नाही. काळसिद्धेश्वर महाराजांनी जसं जसं सांगितलेलं आहे त्यांनी जसं जसं प्रबोधन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण वागायला पाहिजे. आता कसं होतं बघा, महाराज मूळचे लिंगायत परंपरेमध्ये होते पण ती लिंगायत परंपरा त्यांनी सोडून दिल्यावर त्यांनी गळ्यातलं लिंग पण काढून टाकलं. का? कारण ती आता स्वरूपाकार झाले. लिंग एक मर्यादित झालं. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे ते लिंगायत परंपरा जी आहे ना एक मर्यादित परंपरा आहे. बस तेवढ्या पुरतीच, कोल्हापूर पुरतीच, त्या स्थानापुरतीच. आणि मी जी ही परंपरा निर्माण केलेली आहे सिद्धरामेशांची, भाऊसाहेब महाराजांची, ही स्वरूप संप्रदाय परंपरा आहे. आणि या स्वरूप संप्रदाय परंपरेमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे संपूर्ण विश्व हे चिन्मय आहे, चिद्रूप आहे. कळलं की नाही. आणि सर्वाभूती भगवत भाव हे ज्ञानाचं मुख्य लक्षण. मला एक गोष्ट आठवतं, म्हणजे महाराज जेव्हा मुंबईला सुरुवातीला आले ना, म्हणजे इथलं कोल्हापूरचा मठ सोडून आले अहो तेव्हा ना सुरुवातीला मारामाऱ्या पण झाल्या. आमच्या तावडे महाराजांना मारण्यात आलं. नंतर आमच्या एक PST कॉलनीमधल्या एक ताई होत्या त्यांनाही मारलं भरपूर. कळलं ना. तावडे महाराजांना मारलं, त्या बाईनं मारलं आणि आणखी कोणाकोणाला
धमक्या देण्यात आल्या आणि या सगळ्या प्रकारामध्ये आणि त्याच काळात ना, जसं मी म्हटलं ना, भाऊसाहेब महाराजांनी हिंचगिरी मठाची निर्मिती केलेली होती आणि हिंचगिरी हे फार मोठं स्थान आहे आणि त्या हिंचगिरी स्थानावर सुद्धा बघा असुरी प्रवृत्तीचा जेव्हा प्राबल्य वाढतं जेव्हा काय होतं, अहो तिथे सुद्धा त्या मठाच्या मालकीच्या संदर्भामध्ये भांडणं झाली आणि 4-5 खून झाले, 4-5 जणांना गोळ्या घालून मारण्यात आले. काही काळ तो हिंचगिरीचा जो मठ आहे तो पोलिसांच्या ताब्यात होता. अर्थात अशी स्थिती इकडे निर्माण होऊ नये म्हणून महाराजांनी काय केलं, महाराजांनी ते मठच सोडून दिला आणि मुंबईत आले आणि महाराजांनी त्यांच्या खास विश्वासातले जे भक्त होते त्यांच्या सान्निध्यात महाराज राहिलेले आहेत, लक्षात घ्या. नाहीतर जर महाराज त्यावेळेला सिद्धगिरी मठ म्हणजे कोल्हापूरचं मठ सोडून आले नसते ना, तर त्यावेळेला इथे सुद्धा असंच झालं असतं. कळलं की नाही? कारण असुरी संस्कृतीचं प्राबल्य वाढलं होतं. त्याच वेळेला आमचे एक दुसरे मित्र विश्वनाथ महाराज, त्यांना सांगितलं बाबा तू इथून निघून जा. म्हणजे महाराजांनी त्या कण्हेरी मठावरून स्वतःही बाहेर पडले. विश्वनाथला सांगितलं की तू जा आणि त्यांनी बाचणीला जाऊन मठ बांधलं. म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी फार बारकाईने ते कार्य केलेलं आहे आणि जो अशा पद्धतीने जे कठीण प्रसंग होते ते घडू नयेत म्हणून महाराजांनी दूरदृष्टीने त्यावेळेला ते आले मुंबईत आणि मुंबईत येऊन त्याने गोरेगावला स्वतःच्या खास भक्तांच्या मदतीने जे सिद्धरामेश्वर आश्रम निर्माण केलं आणि तिथे महाराजांनी कार्य केलं आणि महाराजांनी देह सोडीपर्यंत महाराज तिथेच राहिलेले आहेत. ह्या सगळ्या घटनांमधून आम्ही काय शिकायला पाहिजे? लक्षात घ्या, एकमेव आपलं ध्येय काय? त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करणं. कळलं की नाही? मी आत्मा ह्या आपला निश्चय पक्का करणं आणि हा निश्चय पक्का करताना जितकं होईल तितकं संत संघामध्ये राहायला पाहिजे, आपला सत्वगुण वाढवायला पाहिजे. कळलं की नाही? सात्विक लोकांच्या सान्निध्यात राहायला पाहिजे, असुर प्रवृत्तीच्या आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून कटाक्षाने दूरच राहायला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे बाहेरून वरवर कितीही चांगले दिसले तरी आत काय, खोलवर काय आहे. आणि वास्तविक मला माहिती आहे की आमची खरंच म्हणजे अगदी तुम्हाला खरं मनापासून सांगतो मी, आमचे जुने भक्त मंडळ आहेत ना, जुने अगदी म्हणजे माझ्याबरोबर त्या काळात जे होते ते, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग आपल्याला काय करायचंय? जसं त्या काळामध्ये असुर होते त्यावेळेस आताही असुर असतील, पण जरी असुर असले तरी आपण स्वतः जितकं जमेल तितकं संत संघात राहायला पाहिजे. कारण भगवंताचं आश्वासन काय? नमे भक्ता प्रणश्यती. कळलं की नाही? जो माझा भक्त झाला त्याचा सगळ्या प्रकारे सांभाळ मीच करेन. तेव्हा आपण सद्गुरू माऊलीवर विश्वास ठेवूया आणि सद्गुरू माऊली ह्या सगळ्या प्रसंगातून आपला सांभाळ करून आपल्याला आपल्या प्रगतीसाठी योग्य काय आहे ह्याची काळजी सद्गुरू माऊली घेईलच. तेव्हा आपण एकच करायचं, तारी मारी तू हेच शरण, या भावाने आपण सद्गुरू माऊलीला शरण राहूया. कळलं की नाही? आणि चातुर्य जो आहे, आपण चतुर व्हायला पाहिजे बघा. कळलं की नाही? खरं काय खोटं काय. आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो मी नहीं ठीक है मैं अभी थोड़ा हिंदी में भी बताता हूँ. देखो क्या होता है, हमारे सामने 1 2 नहीं 3 4 महत्वपूर्ण प्रश्न रहते हैं. एक क्या होता है, देखो हमें क्या करना चाहिए, सत्य का मार्ग जो है वही मार्ग से चलना चाहिए. इसलिए क्या बताया जाता है, सत्यम वद. ये सतत है, कल था आज है और परसों भी रहेगा, ऐसा जो सतत है वही उसका ही अनुसरण हमें करना चाहिए. तो हमें क्या करना चाहिए, जो सत्य है वही मार्ग से हमें चलना चाहिए. तो सत्यम वद. दूसरा क्या होता है, धर्मम चर. क्या है? धर्म का आदर्श. क्या धर्म क्या है और धर्म का आदर्श क्या है? हमें श्री कृष्ण भगवान का चरित्र देखिए, राम प्रभु का चरित्र देखिए, राम प्रभु ने आचरण कैसा किया, श्री कृष्ण भगवान ने आचरण कैसा किया. तो ये बातें हमें सब समझना चाहिए और मर्यादा का पालन करना चाहिए. मर्यादा के कौन सी मर्यादा?
जो शास्त्र ने बताई है, वेद उपनिषद में बताई है। इतना ही नहीं, हमारे गुरु जी ने, आत्मज्ञानी महापुरुष ने हमें जो मर्यादा बताई है, वही रास्ते से हमें चलना चाहिए। और उसके आगे और एक महत्वपूर्ण बात हमें करनी चाहिए, क्या? आत्मनिरीक्षण, स्वाध्याय करना चाहिए। स्वाध्यायान मां प्रमदा, जितना हो सके हमें सत्संग में आना चाहिए। हमारे आत्मज्ञानी महापुरुष ने जो हमारे लिए ग्रंथ संपदा निर्माण की है, ज्ञान का भंडार रखा है, तो उसके बारे में हमें स्वाध्याय करना ही चाहिए। हमें खुद का आचरण जो है उसका निरीक्षण करना चाहिए। मैं कैसा चलता हूँ, क्या करता हूँ और क्या करना चाहिए, मेरा आचरण कैसा होना चाहिए, जो अनेक हरि कथा में जो बताए गए हैं। देखो, ये बात में हम देखेंगे ना, तो हमें पता चलता है कि विष्णु भगवान ने देखिए कि हमारे कल्याण के लिए एक नहीं 10 अवतार लिए हैं, और 10 अवतार में उन्होंने कैसा आचरण किया है देखिए। तो रामावतार देखिए, और रामावतार और श्री कृष्ण अवतार, ये तो हमारे लिए बहुत आदर्श ऐसे आचरण है। तो समर्थ रामदास बता रहे हरि कथा निरूपण, जो हरि कथा हम देखेंगे तो हमें पता चलता है कि हमारा आचरण कैसा होना चाहिए। जितना हो सके हमें अच्छा ही बर्ताव करना चाहिए। और दूसरा क्या होता है, और एक बात महत्वपूर्ण है, तो अपने लक्ष्य का ज्ञान होना चाहिए। हमारा लक्ष्य क्या है, जो अंतिम सत्य जो है वह हमें प्राप्त करना चाहिए। तो हमारा लक्ष्य क्या है, परमेश्वर परमात्मा कहाँ है, तो उसकी प्राप्ति हमें करनी चाहिए। तो उसकी प्राप्ति करनी होगी तो हमें क्या करना चाहिए, तो अभी मैंने बताया ना, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। तो ये सब जो बातें हैं हमें समझनी चाहिए। और एक उसकी बात है, देखिए, तो हमें क्या करना चाहिए, ये हमारा लक्ष्य है, उसकी प्राप्ति करनी है, तो हमें सही दिशा का ज्ञान होना चाहिए। अभी सही दिशा कौन सी होती है, जो हमें हमारे सदगुरु ने बताई है। तो सत्य के मार्ग पर चलूंगा, तो हमें क्या करना चाहिए, मैं सत्य के मार्ग पर ही चलूंगा, मर्यादा का पालन करूंगा। और दूसरा, उत्तरदायित्व पालन, हमें हमारे गुरुजी ने क्या बताया है, कुछ ना कुछ दायित्व है ना हमारा, तो उसका पालन हमें करना चाहिए। और क्या होता है, हम एक जो दिशा बताई गुरुजी ने हमें दिशा बताई है, तो दिशा ज्ञान से ही पग रखूंगा। मुझे चलना है तो मैं कैसा चलूंगा, जो दिशा में मुझे जाना है वही दिशा से ही मैं जाऊंगा। तो दिशा ज्ञान से पग नहीं है। और दूसरा क्या होता है, अपने कभी कभी क्या होता है मालूम है, हमें उचित मार्ग से चलना है, तो सब कुछ त्याग कर उचित मार्ग पर ही चलना चाहिए। देखो, सब कुछ त्याग कर उचित मार्ग से हमें चलना चाहिए। और त्याग किसका करना चाहिए, जो हमें उचित मार्ग से निवृत्त करने की चेष्टा करेगा, वो हमें सब त्याग करना चाहिए। और दूसरा, कुछ भी होने दो लेकिन अनुचित मार्ग पर न चलना। सब कुछ मिलेगा, देखो, अनुचित मार्ग पर मैं चलूंगा ना, हमें पता चलता है, ठीक है, मैं अभी ये मार्ग उचित नहीं अनुचित है, लेकिन ये मार्ग से चलूंगा तो सब कुछ मिल जाएगा। लेकिन सब कुछ मिलेगा तो भी अनुचित मार्ग पर न चलना, ये तो हमें ये करना ही चाहिए। तो हमने अभी थोड़ा सा हिंदी में इसलिए मैंने बताया कि हमें क्या करना चाहिए। हमें तो भगवान की प्राप्ति करनी चाहिए, और भगवान की प्राप्ति करनी है तो हमें सत्य मार्ग से ही चलना चाहिए। हमें धर्म का ज्ञान होना ही चाहिए। हमें खुद का निरीक्षण करना चाहिए, मैं क्या करता हूँ, कैसा चलता हूँ। और जो दिशा से हमें जाना है, तो सही दिशा से ही हमें जाना चाहिए, कुछ भी क्यों न हो। सत्संगम सततम कुरु और दुस्संग सर्वथैव त्याज्यम। जो गलत रास्ता है वो गलत रास्ते से कभी नहीं जाना चाहिए। और जो सत्य मार्ग जो है, जो मार्ग से जाने के बाद हमें भगवान की प्राप्ति हो जाएगी, भगवत प्राप्ति हो जाएगी, तो ऐसे ही मार्ग से हमें चलना चाहिए। तो सदगुरु माउली की कृपा आशीर्वाद से सदगुरु माउली ने हमें जो ज्ञान की बातें बताई है, तो वही रास्ते से हमें चलना चाहिए, क्यों कुछ भी क्यों न हो।
लेकिन सही मार्ग जो है, सही मार्ग से ही चलना चाहिए और किसी भी हालत में गलत रास्ते से नहीं चलना चाहिए। तो सदगुरु मावली की कृपा आशीर्वाद से ये सही मार्ग जो है गुरु जी ने हमें बताया है, वही मार्ग से हम चलते रहे। और सदगुरु भगवान ने जो इसे बताया है कि अंतिम साध्य हमें जो करना है भगवत प्राप्ति, बस मैं खुद कौन हूँ, हमारा सबका यही निश्चय होना चाहिए। सदगुरु मावली की कृपा आशीर्वाद से यही मार्ग में मार्गक्रमण करने की, चलने की बुद्धि सदगुरु मावली की कृपा से हमें सबको प्राप्त हो जाए, यही प्रार्थना। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर